नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी विवरण करण्याबाबत आणि तुमचे डिसेंबर व जानेवारी महिन्यातले पैसे तुम्हाला किती तारखेला मिळणार आहेत त्याची पण याच्यात माहिती वगैरे दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आहे. Telegram चॅनलला पण फॉलो करून ठेवायचं आहे. आता हा जो जी-आर असणार आहे, लेटेस्ट जी-आर असणार आहे. 20 जानेवारी 2026 चा लेटेस्ट जी-आर आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी विवरण करण्याबाबतचा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं. ओके. दिनांक 20 जानेवारी 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम सहाय्यक अनुदाने वेतनेतर आणि या लेखाशीर्षाखाली 3,960 कोटी इतका निधी नियतवेळ मंजूर आहे. आता वित्त विभागाच्या संदर्भ दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकामध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली सहाय्यक अनुदाने अ, वेतनेतर या उद्दिष्टाखाली 393.25 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी विवरण प्रणालीतील वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येते. आता डिसेंबर 2025 चे पैसे आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला किती तारखेला मिळतील आता नियमितप्रमाणे त्याची गणितात माहिती देण्यात आलेली आहे. आपण बघू डिसेंबर महिन्याची गणितात दिलेली आहे. ओके. आता सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरून वितरित करण्यात आलेला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणा अनुसरून मंजूर आराखड्यानुसार या वर्षात निधी खर्च होईल त्याची दक्षता घ्यायची आहे. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चांचा अहवाल लेखाशीर्ष निहान उपलेखा शीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती आणि निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्यक्ष महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबतचा दक्षता घ्यायची आहे. ओके. 10 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे पाठवून त्यांना इथं माहिती वगैरे द्यायची आहे. विभागाने अनुसूचित जातींच्या व नवबुद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या प्रयोजनासाठी निधी मागणी केलेली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी विभागाची राहणार आहे. ओके. विभागाने अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची महिलांना योजनेचा लाभ दिल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र यापुढील निधीची मागणी करताना सादर करणे आवश्यक राहील. अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीची विनियोगिता अनुसूचित जातीच्या व नवबुद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यायची आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यायची आहे. सदर हा शासन निर्णय वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकारींनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय सल्लागार अधिकारी नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम व तसेच वित्तीय विभागाच्या संदर्भातील 7/4/2025 च्या परिपत्रकात दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणाने
पालन करावे. शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील सदर 7/4/2024च्या परिपत्रकामध्ये प्रशासकीय विभाग प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाच्या सहमतीनुसारच अनुसरण निर्गमित करण्यात येत आहे. आता याचा जो हा जी-आर आलेला आहे 26 जानेवारीचा आहे. आता डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला 10 तारखेच्या टाकण्यात आले. 10 तारखेपर्यंत म्हणजे आता डिसेंबरचे पण आणि जानेवारीचे पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10 तारखेला तर पैसे मिळणार आहे. कारण की आता त्यांनी इथून आता त्यांनी तर बाद केलेली आहे, जे की तुम्हाला के-वाय-सी वगैरे होऊन गेलेली आहे. आता सगळ्यांची यादी आलेली आहे त्यांच्याकडे. आता नियमितनुसार तुम्हाला 10 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर होतील आणि परत पैसे कोणाला मिळणार नाही याची पण त्यांनी काळजी वगैरे घेतलेली आहे. ओके. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायचा आहे. काय डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. आणि याचं PDF फाईल जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडी तिथे जॉइन व्हायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन योजनेची अपडेट, जॉब अपॉर्च्युनिटी आणि इथं योजना वगैरेंची व्हिडिओ आणत असतो नवीन. ओके. तर असेच सारे व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक